हे समोर आपलं मंदिर आहे। हे आजूबाजूला गार्डन केलेलं आहे। इकडे सगळे फ्रेम लावलेले आहेत आणि ही त्यांची माहिती पण आहे, तुम्ही पॉज करून बघू शकता। स्वागत आहे तुमचं आपल्या परत एक नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण आलेलो श्री छत्रपती शिवाजी महाराज मंदिरात। ते आज बनवायचं घरून सुरू नाही करता आलं, तर म्हणून आता इथूनच केलेलं आहे सुरू। हे एंट्रीचं आहे सगळं। हा मेन गेट आहे। इकडे असे पुतळे मावळे आपले उभे केलेले आहेत। संध्याकाळचा टाइम झालाय म्हणून थोडी गर्दी कमी आहे। हे आपलं एंट्रीचा गेट आहे। आता जाऊ मध्ये आपण। ही एंट्री आहे, आता जाऊ आपण मध्ये। असे दोन दरवाजे इथं केलेले आहेत। आपण आता मध्ये इकडे मागे तुम्ही गेट बघू शकता। हे समोर आपलं मंदिर आहे। हे आजूबाजूला गार्डन केलेलं आहे। आता जाऊ आपण समोर। हे असं सुंदर प्रकारे इथं काम केलेलं आहे वर। इकडे देणगी कक्षाचं केलेलं आहे। हे असं मंदिर आहे आणि आपली इथं समोरच स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ मासाहेब। या साईडला श्री तुळजाभवानी मातेचं मंदिर। आता जाऊया आपल्या महाराजांकडे। हे बघू शकता तुम्ही। हे आपले महाराज। झालंय आता आपलं महाराजांचं दर्शन घेऊन आपण आता आजूबाजूचा परिसर फिरूया। हे इथं उन्हासाठी पत्रे पण करून दिले, म्हणजे कोणाला इथं चटके बसू नये। हे गार्डन केलंय, मंदिराच्या चारी साईडला आहे। एंट्री तशी तिथून पण आहे इकडं फिरायची, पण आपण पहिले आधी महाराजांचं दर्शन घेतलंय, मग आता आपण सगळं फिरून घेऊ इकडे। हे इकडं महाराजांचं मंदिर आहे, गार्डन। आता आपण हे आजूबाजूचा परिसर फिरून घेऊ। इकडे सगळे फ्रेम लावलेले आहेत आणि ही त्यांची माहिती पण आहे, तुम्ही पॉज करून बघू शकता। हे पण आहे, सगळ्यांची माहिती इथं अशी खाली लिहिलेली आहे समोर। आता बघू शकता तुम्ही। सगळे फ्रेम एकदम 3D टाइप केलेले आहेत, म्हणजे एकदम रिअलच वाटतात। आत्ताच थोड्या वेळपूर्वी इथं लहान मुलांच्या शाळेची सहल पण आलेली आहे। हे असं तुम्ही बघू शकता, इकडे आहेत, खूप आहेत। तिकडे आपण मागे बघितले, सगळीकडे तसंच आहे सेम। आता इकडे आपण बघू शकतो तलवारी आहेत। हे आपण आहे तिकडे। हे बघू शकता तुम्ही, अंकुश म्हणतात यांना, शस्त्राला। ही मराठा आपली तलवार। खूप आहे तिथं बघायसारखं, तुम्ही एक दिवस वेळ काढून पण येऊ शकता।
इकडे त्यांची माहिती. हे असं इकडे मंदिर आहे मागून बॅक साईडने. इकडं हे वन डेचा फॅमिली ट्रिप पण होऊ शकते. तुम्ही जवळ इथं राहत असणं भिवंडीच्या ते येऊ शकता. जास्त काय लांब नाही. गुगल मॅपला आपण आपलं लोकेशन टाकलं तर येऊ शकतं, येऊन जातं लगेच मंदिराचं. हे बघू शकता. इथं आल्याचं एक फळ आहे, म्हणजे एक महत्त्व आहे की तुम्हाला समजू शकता आपल्या महाराजांचं कसं होतं त्या काळी, काय होतं, काय काय शस्त्र वापरायचे आपले. हे बघा, हे सगळे तलवार आहेत. अजून जमदाट तलवार, तेगा तलवार, अजून कुकरी, धनुष्यबाण, अजून इकडे मराठा धोम तलवार, पट्टा, दांडपट्टा आहे, अजून खंडा तलवार आहे, अजून ढाल आहे. सगळं ओरिजिनल आहे इकडे. अजून इकडे हे सुरक्षा कवचसाठी आपलं असायचं. याला काय बोलतात, चिलखत बोलतात. इकडं पशु कुऱ्हाड म्हणा, इथं कुऱ्हाड पण आहेत. आणि हे बाण पण आहेत आपले सगळे. भाला, अजून बिट्टा, अजून भाला, पदकी कुंत. खूप मस्त आहे. तुम्ही वन डेसाठी खूप मस्त प्लॅन आहे तुमचा. आणि एकदम निवांत आहे. का असे कोणाला जास्त लोकेशन आहे माहिती आहे, पण ह्या टायमाला तुम्ही आले ना सॅटर्डे संडे सोडून, तर खूप मोकळं भेटेल तुम्हाला. हे बघू शकता. सगळीकडे जाणार ना तुम्ही, सगळीकडे सेम, म्हणजे वेगवेगळे प्रत्येक यांचे हे ठेवलेले आहेत. इथं हात नाही लावू देत. इकडे सगळ्यांची खाली माहिती असते. प्रत्येक फ्रेममधले काय काय हे तुम्हाला सगळं तिथं फ्रेममध्ये प्रत्येकाचं लिहिलेलं राहील. मराठी आणि इंग्लिशमध्ये दोघांमध्ये राहतं. हे बघू शकता. आता आम्ही इथं संध्याकाळी आलेलो म्हणून थोडंसं सूर्य खाली चालला आहे. आता असं रात्री पण इथं खूप सगळी लाईटिंग असते. रात्री पण खूप गर्दी राहते. तुम्हाला यायचं असेल तर नक्की येऊ शकता. आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून घ्या भावांनो. एवढा आपण बनवतोय कंटेंट, आता थोडंफार सबस्क्राईब करून घ्या. एक बटन दाबायचं आहे फक्त. हे बघा. हे बघू शकता तुम्ही. आणि सॉरी, माझ्याकडून काय बोलण्यात काही चुकी किंवा माहितीमध्ये काय थोडं झालं असेल तर मला पण एवढं माहीत नाही. मी इथं आलो, बघतोय, तुम्हाला सांगतोय. तुम्ही पण या इथं एक दिवस नक्की या. हे अख्खं बघू शकता. आपले महाराजांचं शेवटी आपल्यासाठी एवढे त्यांनी लढाया केलेल्या आहेत. तुम्ही एक दिवस त्यांच्यासाठी येऊ शकता इथे. आणि आपल्या लहान मुलांसाठी पण खूप आहे इथं माहिती जाणून घेण्यासाठी. त्यांना पण समजेल आपले महाराज आपण आपल्यासाठी काय काय करायचे, आपल्या महाराजांची सेना कशी होती, सगळं एक्सप्लोर करू शकता इथे. हे इथे शिवाजी महाराजांचा आपला राज्याभिषेक सोहळा झालेला त्याची माहिती आहे. ही इकडे तुम्ही बघू शकता. अजून इकडे मोठीशी अशी फ्रेम केली आहे राज्याभिषेकचीच. सिंहासनावर आपले बसलेले आहेत महाराज. खूप आहे इकडे बघू शकता तुम्ही. खूप अशी माहिती आपल्या महाराजांबद्दल इथं दिलेली आहे. इकडे पण आहे महाराणी ताराबाई, यांची पण खूप माहिती इथं दिलेली, कसे त्यांनी लढाया केलेल्या आहेत. आणि इकडं तुम्हाला खरेदी इथं आल्यासारखं तुम्हाला काय पाहिजे असेल, इथली आठवण म्हणून इथं खरेदी केंद्र केलेलं आहे. इथे येऊन तुम्ही विकत घेऊ शकता. इथं महाराजांच्या आपले मूर्ती आहेत, छोट्या छोट्या लहान, जशी पाहिजे तशी.
ही बघा खाली फ्रेम पण आहेत. हे बघू शकता तुम्ही. हे आपले शिवाजी महाराजांना आपल्या घरी किंवा गाडीमध्ये पण आपण असं पाहिजे असेल आपल्याला तर इथं आपण घेऊ शकतो. ही फ्रेम आपल्या घरी लावायला. हे बघा फ्रेमची प्राइस 1800 आहे. तर येत असणार इकडे एक दिवस नक्की येऊ शकता खरेदी तुम्हाला काय करायची असेल तर. हे पहा आता इकडं आलोय आपण अख्खा असं फिरून गोल. इकडचं झालंय आता वर पण सेम तसं जे आपण वर पण जाऊन एकदा बघून घेऊया. आलोय आपण आता वर. इथून सीड्या आहेत दोन्ही साईडने सीड्या आहेत की तुम्हाला जिथून यायचं असेल येऊ शकता. हे इकडं असं केलेलं आहे. ही आता गर्दी वाढते थोडीफार संध्याकाळ पडली ना. हे मंदिर इकडे आपल्या शाळेच्या मुलांची सहल पण आलेली आहे. इकडे या साईडला पार्किंग आहे सगळी. तिकडे समोर दुकानं लागलेले आहेत. इथं पार्किंग घेतात वाटतं 20-30 रुपये घेतात पर गाडीचे. येऊ शकता तुम्ही. लोकेशन असं आहे ना इथं आजूबाजूला सगळं तुम्हाला निसर्गच बघायला भेटणार आहे. कारण की हे बघा मागे पण सगळं हिरवगार निसर्ग डोंगर आणि मध्येच आपले महाराज सिंहासनावर बसलेले. येऊ शकता तुम्ही. खूप भारी आहे. तुम्ही आले ना तुम्हाला जायचं मन नाही करत. मी आधी एकदा येऊन गेलेलो पण आता माझ्या फॅमिलीला मी घेऊन आलो होतो. खूप भारी आहे. तुम्ही गुगल मॅपवर पण टाकलं ना छत्रपती शिवाजी महाराज मंदिर भिवंडी असं बी टाकलं तुम्हाला गुगल मॅपवर सगळं लोकेशन येऊन जातं. तर येऊ शकता तुम्ही. हे बघा हे असं खाली गार्डन आहे. आता थोडी जशी संध्याकाळ होते तशी लोकांची गर्दी आणि परत सुरू झालेली आहे. तर तुम्हाला जर लांबून यायचं असेल दुपारी तुम्हाला खूप सगळं निवांत भेटतं. हे पहा असं आहे. हे इकडे खाली गार्डन पण केलंय. नक्की एक दिवस प्लॅन करा तुम्ही. पहिले अगोदर हवं तर तुम्ही गुगलवर फोटो बघा. इंस्टाला पण आता खूप येतात रील्स आपल्या इथल्या लोकेशनबद्दल. तुम्ही त्या बघा मग येऊ शकता हवं तर. खूप भारी आहे पण. हे बघा तुम्ही. आणि तिकडे पण काहीच नाही असं आजूबाजूला की बिल्डिंग आहेत काहीच नाही. सगळं निसर्गाच्या मध्ये. हे एक्झॅक्ट आता हे गावाचं लोकेशन मराठेपाडा म्हणून आहे. तिथं यावं लागतं कारण की हे मंदिर तिथंच मराठेपाडा गावामध्येच आहे. खूप मस्त आहे. हे बघा हे असं केलेलं आहे. आपलं किल्ला टाईप असं बनवलेलं आहे इथं सगळं. आणि नकली नसून हे सगळं दगडी काम आहे. हे बघा सगळं दगडीचं केलेलं आहे काम. हे बघा खूप मस्त वाटतं इकडे. हे बघा आजूबाजूला शेती आहे. खेडेगावात आहे म्हणून असं एकदम मस्त वाटते. एकदम नेचर आहे. अजून काय सांगणार तुम्हाला महाराजांबद्दल. सगळ्यांनाच आपल्याला माहिती आहे आपले महाराज. तर मग तुम्ही मंदिर आता बघितलं असेल तुम्ही कसं आहे आपलं सगळं महाराजांचं. हे अशी आता संध्याकाळची गर्दी यांनी चालू झालेली आहे. तो प्रवेशद्वार आहे. खूप मस्त ठिकाणी आहे. संडेचा तुम्ही प्लॅन केला तर नक्की येऊ शकतात. वन डे रिटर्न येऊ शकतो आरामात. कारण की जास्त मध्ये पण नाही हायवेच्या. मुंबई आग्रा हायवेपासून किमान 15 किलोमीटरवरच आहे. आणि रस्त्यावरूनच तुम्हाला आपले महाराजांचे मंदिराचे
ठिकठिकाणी बोर्ड लावलेले आहेत, म्हणजे तुम्हाला जास्त प्रॉब्लेम नाही येणार शोधायला. मी इथं दुसऱ्यांदा आलो आहे, तरी मला असं वाटते मी पहिल्यांदा आलो आहे, कारण की जायचं मनच होत नाही इथून. खूप मस्त आहे. तर तुम्हाला आता आजचा आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करून घ्या, सबस्क्राईब करून घ्या, शेअर करून द्या. आणि काही बोलण्यात चुकी झाली असेल तर आपलाच मित्र समजून, मुलगा समजून, भाऊ समजून माफ करून द्या. की नवीनच आता कंटेंट सुरू केलेले आहेत आपण, अजून नवीन नवीन येत राहतील. फक्त तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर भेटू पुढच्या व्लॉगमध्ये.